ठीक आहे, नेमकं काय प्रकरण आहे? आपण तहसील कार्यालयामध्ये आला होतात, कशा बाबतीत आला होतात? मी वजीर मोहम्मद इनामदार कोंड हजरत मलंग शाहजी दर्गा आहे तिथं, परंतु त्या दर्गेमध्ये अतिक्रमण चालू आहे. कमीत कमी 4 ते 5 वर्षापासून मी या गोष्टी त्यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे, सगळं रेकॉर्ड दाखल करत आहे, परंतु ह्याच्यात कुणीही दखल द्यायला तयार नाही. देवस्थानची जागा हजरत मलंग शाहजीची महाराष्ट्र शासन राजपत्रक व सर्वे रिपोर्टमध्ये 80/80 रेकॉर्डला आहे. ही सर्व रेकॉर्ड मी जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेबांच्या निदर्शनात आणून दाखवले, परंतु त्यांनी त्याच्यावर आक्षेप कसलाही घेतला नाही व दखल दिली नाही. तसेच वक्फ बोर्डचे ऑफिसर व वक्फ बोर्ड ऑफिसरांनी आम्ही दोघं जण येऊन प्रत्यक्षात मॅडमला भेटलो. त्या ठिकाणी चाललेल्या अतिक्रमणाची त्यांना माहिती दिली. त्यांनी ते अतिक्रमण बंद केले व नंतर लगेच बंद केले की 2 दिवसानंतर लगेच अतिक्रमण चालू झालं. मग आम्ही किती वेळेस चक्रा मारायचे, असे कमीत कमी मी 3 ते 4 वर्षापासून चक्रा मारल्या. आतापर्यंत माझी 1000-1200 चक्कर झाली असतील. त्यामध्ये मी अनेक वेळेस आजारी पडलो, दवाखान्यामध्ये गेलो. माझं वय किती आहे बघा, माझ्या वयाच्या हिशोबानं मी किती चक्रा मारायच्या, परंतु न्याय द्यायला मला तयार नाही. जर सरकार झोपीचं सोंग करून जर झोप घेत असेल तर मग यांना जागृत करावं लागेल. मग असं चक्रा मारून मरण्यापेक्षा इथंच जर ह्यांच्या दरबारात जर मेलो आत्मदहन करून तर मग तिथं त्या तर गोष्टीचं कामी होईल. मग देवापाशी जर ह्यांनी न्याय देत नसतील, प्रत्यक्षात येऊन बघत नसेल, एवढा मोठा ताफेला आहे, कुठं आहे ती? आणि वक्फ बोर्डची जी संस्थापक आहेत, जी प्रशासक नेमलेली आहेत, जी बॉडीगार्ड आहेत, जी काही त्यांचे मेंबर आहेत, जी वक्फ बोर्डचे मोठमोठे अधिकारी आहेत, एवढं मोठं वक्फ बोर्डचं औरंगाबादला ऑफिस आहे, त्यांनाही वारंवार जाऊन भेटलो, परंतु त्यांनी पण दखल देत नाहीत. मग देवस्थानने काय उठून बसून करायचं का? जमिनीवर बी तेच परिस्थिती आहे, इथं बी तेच परिस्थिती आहे. मग ही ओलमा जी महाराष्ट्राचे दर्ग्याचे बघणारे आहेत, हे कुठं आहेत ओलिमा? या उस्मानाबाद जिल्ह्याचे दर्गाला मानणारे ट्रस्टचे दर्गाचे कोण अध्यक्ष आहेत? आम्हाला द्या, त्यांना भेटू द्या, सांगू द्या. आणि महाराष्ट्र लेवलवर जे दर्गा कमिटीचे लोक आहेत, जे दर्ग्याला मानणारे लोक आहेत, हे कुठं आहेत? हे आमच्या आजोबा पंजोबापासून 300 ते 350 वर्षापासून माझे आजोबा मला सांगत होते. किती जागा आहे टोटल हे दर्ग्याला जागा 80/80 जागा आहे. त्या जागेचं क्षेत्रफळ महाराष्ट्र शासन राजपत्रक मध्ये आहे. मग अतिक्रमण कुठं कुठं झालंय? सगळ्या ठिकाणी अतिक्रमण झालंय. तिथं 10/20ची सध्या जागा शिल्लक नाही. तुम्ही प्रत्यक्षात येऊन डोळ्याने पाहावं. म्हणजे कोणला गेल्यानंतर हे पाहायला भेटेल नेमकं कुठे? हो, प्रत्यक्षात जर तुम्ही घेतलं तर तुमच्या चॅनलचं आणि तुमचं अभिनंदन करू. तुम्ही तिथे येऊन ही माहिती द्या आणि प्रत्यक्षात डोळ्यानं बघा तुम्ही. आज तिथली अवस्था अशी आहे, कुत्रे व मांजरे जाऊन आम्ही अनेक वेळेस त्या देवस्थानची लाईट फिटिंग व दार करण्याचं केले. ते आजूबाजूला राहणारे लोक भिडवून त्या लोकांना सांगतात काम करायचं नाही, इथं जागा आमची आहे. अहो, इतके वर्षे तुमची जागा नव्हती ना, आज कसं काय झाली जागा काम करतात? बरं, कुठल्याही समाजाचं जर देवस्थान असेल तर देवस्थानला अडवायचा संबंध येतो काय? मला हे सांगा. त्याच्यावर प्रशासनाने लक्ष द्यावं लागेल. प्रशासक नजरअंदाज करून झोपीचं सोंग करून बसत आहे. आम्हाला न्याय द्यावा. ठीक आहे, नेमकं काय प्रकरण आहे? कशा बाबतीत तुमची तक्रार आहे? आतापर्यंत किती वेळेस तक्रार केलेली आहे? तक्रार आतापर्यंत बरेच वेळेस तक्रार दिलेली आहे सगळ्याकडे. ठीक आहे, नाव काय आपलं? कुठलं प्रकरण आहे? दर्गा हजरत मलंग शाहजी कोंड, वजीर मोहम्मद इनामदार. दर्गा पूर्वीपासून आहे, जुगीयुगीची दर्गा आहे. आमच्या आजोबापासून आहे, 4थी पिढी आहे आमची. ही दर्ग्याचं काम आम्ही चालू केलं तर या लोकांनी अतिक्रमण आहे म्हणून आमची जागा आहे म्हणून अडवलं काम यांनी. आम्ही काम करू देत नाही. दर्गा कधीपासून आहे? दर्गा किती 200 साल हो, 200 वर्षापासून दर्गा 200 आहे. वर्षापूर्वी अतिक्रमण कधी झालंय? अतिक्रमण आता झालंय 4-5 साल नाही, 2-3 वर्षामध्ये झालंय. ठीक आहे, मग याची तक्रार आपण दाखल केली आहे? तक्रार दाखल केली. कुठं दाखल केलं? डोकी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, बरं, अजून? कलेक्टर साहेबाकडे दिली, तहसीलदार साहेबाकडे दिली. बरं. कुणी ह्याच्यामध्ये दखल द्यायला तयार नाही. किती वर्षापासून तक्रार करताय आपण? तक्रार 2-4 वर्ष झाले यांच्याकडे देऊन. किती तक्रार झाल्या आतापर्यंत काहीतरी 5-50 तक्रार कंप्लेंट दिली त्यांच्याकडे. ठीक आहे, मग आता तुमची नेमकी मागणी काय डोकी आहे? पोलीस स्टेशन स्वतः येऊन बघून गेले, त्यांनी पाहणी केली, सांगतो म्हणले. आम्ही फक्त त्यांनी 2-3 वेळेस परंचा बांधला आम्ही काम करण्याचा. काम करायचं नाही म्हणून अडविलं, त्यांनी बंद करा म्हणून असं मिस्त्रीला केलं. तरी आम्ही 1,50,000 रुपये दंड भरला. ही सर्व काम जे आहे मस्तान म्हणून होते, त्या गुत्तेदाराला बिदरच्या दिलेले होते. यांच्या समोरचीच गोष्ट, ती इथंच राहत होते. त्यांनी म्हणले तुमचं काही वांदा मिटत नाही. ती अर्धवट काम सोडून अर्धवट पैसे घेऊन, त्यांनी पैसे सगळे घेऊन गेले, काम अर्धवट टाकून गेले. तेव्हापासून हे काम बंद आहे. आणि यांना सांगितलं तरी ऐकत नाहीत.
या चांगल्या लोकांना बोलावून करून समजावण्याचा प्रयत्न केला, पण ही ऐकायच्या मनस्थितीत नाही. ठीक आहे. दर्गा कुणाची आहे, म्हणजे कोणत्या जागेवर आहे? दर्गा हे दर्गाच्या जागेवर आहे, वक्फ बोर्डच्या जागेत आहे. 80-82 जागा आहे दर्गाची. 80/80 याची तक्रार तुम्ही वक्फ बोर्ड अधिकारीला केली आहे हो, वक्फ बोर्ड आधीला कमीत कमी आतापर्यंत 10 वेळेस तक्रार दिली, 50 वेळेस दिली असेल आतापर्यंत. का? मग त्याने काय ऍक्शन काही घेतली नाही. नाही? आता महागा वक्फ बोर्डचे अधिकारी 10 डिसेंबरला आले होते. हम्म. त्यांनी येऊन स्वतः पाहणी करून बघून गेले. त्याच्यावर काही निर्णय नाही, काही नाही. ठीक आहे. आम्ही काय त्या- त्याने काय उत्तर काय दिलंय तुम्हाला? उत्तर काय म्हणले, थांबा उस्मानाचा उरूस होऊ द्या, शांत राहा, करू आपण, हम्म. असंच म्हणतात ते. हम्म. पण हे काम अर्धवट टाकून देऊन लोक पण निघून गेले, नुकसान झालं. फायदा काय? ह्या समाज देवस्थान हे जुगीयुगीच आहे, 200 वर्षाच्या आधीचं देवस्थान आहे. ह्याला अनेक समाजाचे लोक ह्याला मानतात, हिंदू मुस्लिम सगळे समाजाचे लोक मानतात. लोक म्हणतात इथं जायला याला वाट नाही, वाहनं लावतात, कसं करायचं, काय करायचं. मग आता 50 वेळेस मागणी करून वक्फ अधिकाऱ्याला, पोलीस स्टेशन, तहसील, कलेक्टर ऑफिस इथं तुम्ही वेळोवेळी मागणी केली. हो, मागणी तुमची मागणी होते नाहीये. मग आता तुमचं पुढचं पाऊल काय आहे नेमकं? पुढचं पाऊल तेच आहे, त्यांना वारंवार जाऊन भेटणं, त्यांना विनंती करणं, बाबा हिंदू मुस्लिम मध्ये त्याग नको आहे, प्रेमानं गोडीच्या सलाख्यानं मिटलं पाहिजे. आमची प्रॉपर्टी असून आम्हाला देत नाही तुम्ही. आमच्याकडे चुकीचं काही नाही, आमच्याकडे रेकॉर्ड आहे. हा, 1960ला तहसीलदार साहेब यांनी सर्वे केला, त्या सर्वे रिपोर्टमध्ये जागा आहे. आणि हे जे जागेच्या भोवताली लोक पूर्वी जे राहणार आहेत त्यांनी सध्या म्हणले होते की ही देवस्थानची जागा आहे, आपल्याला काही नको आहे. मग ही जी दुसरी पिढी आहे ह्यांनी ही कारस्थान चालून इतर भाग नेऊन ही काम केलेलं आहे आणि चुकीचं काम आहे. ह्याला कुठला तरी शासकीय अधिकारी बोट ठेवून लक्ष देऊन करायला तयार नाही. उडवाउडीची भाषा चालू आहे आणि चौकून हे लोकांनी अतिक्रमण करून आता उरूस कसं करायचा, काय करायचं तुम्ही दाखवा. इथली पोझिशन बघा तुम्ही काय आहे. बिनकामी मटेरियल आणून भांडणं करायला तयारीच. आणि इथं गरीब समाज आमचा असल्यामुळे आम्ही आपलं शांत आहोत, त्यांनी आपली दादागिरीची आणि गुंडगिरीची भाषा करायला चालू करते. मग हे कवर सण करायचं. हा, बरं, हे काम चालू होतं तेव्हापासून जिल्ह्यांबाईच्या समोर आहे. आमचं कधी तक्रार आहे का जिल्ह्यांबाई? कसलीच नाही. आम्ही फक्त काम करू द्या बाबा, काय देणं घेणं नाही त्यांच्याशी. पण ती जुलूम करतात, करायचं नाही असं तसं. एवढं इथं स्वच्छालय बांधले, आता सध्या बघा वाहनं बांधले. मग काय करायचं? वक्फ बोर्ड जर स्टिक असते तर त्यांनी आतापर्यंत हे कशाला पेंडिंग राहिलंच नसतं. पण ह्याच्यात मेन जे कारण आहे, वक्फ बोर्ड नजरअंदाज करून बसते. का करतं ह्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती नाही. ही जी दर्गा आहे कोंडमधली, काय नाव आहे दर्ग्याचं आणि किती वर्षापासून आहे दर्गा? आहे हजरत मलंग शावली ही दर्गा मिनिमम 200 वर्षाचं होऊन गेला असेल. 200 वर्षापासून. आपण कधीपासून पाहता याला? आम्ही बघा मिनिमम 60 वर्ष झालं. म्हणजे तुम्ही लहानपणापासून पाहता, तुम्ही इथेच राहता? हो, प्रॉपरच आहे मी इथला. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही लहानपणापासून होता तेवढा एवढं अतिक्रमण झालं होतं का तेव्हा इथं? नाही, म्हणजे पूर्ण सुटसुटीत जागा होती? 100%.